जय गुरुदेव दत्त. आपण आता गाणगापूरमध्ये आहे आणि कर्नाटक राज्यात येते गाणगापूर. या ठिकाणी हा जो संगम आहे दोन नद्यांचा पाहू शकता. साक्षात या झाडाखाली ही जी नदी आहे इथं दत्तगुरूंनी स्नान केलं होतं. ती पवित्र जागा आहे आणि नारळ बघायचं, नारळांचा ढीग लागलाय सगळा. बघा दिसले का सगळे नारळ. लोक भक्तिभावाने इथं स्नान करत आहेत असा विषय आहे. असं सरळ जाऊन पाय कसे गंदला हँडिकॅप. भूता खेतानी झपाटलेली जी माणसं आहेत ती मंदिरात टोपी पडली होती खाली सांगितले त्यांनी मला. सगळी माणसं इथं येतात. संगमापासून 1 किलोमीटरवर मंदिर आहे आणि आपल्या त्या मनोइच्छा काय मनोकामना आहे ती लोक इथं अशा प्रकारे धागा बांधतात त्या झाडाला. दत्तगुरू दिसत आहेत तुम्हाला या मंदिरावर. गुरुचरित्र पारायण चालू आहे सगळीकडं दत्तगुरूच्या इथं. सगळे लोक बघा गुरुचरित्राचं वाचन चालू आहे. गुरुचरित्र वाचन माऊली गुरुचरित्राचं वाचन अगदी मनोभावी करत आहे. हे स्त्रीचं खरं रूप असा विषय. आपण आता प्रदक्षिणा पूर्ण करू आपली. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नदी पात्र आहे कुटुंब भरलेलं.
स्नान चालू आहे. आहे का दत्तगुरु बघा ना. एवढंच नाही रोग पिढा भूत प्रेत सगळं. बरोबर. नृसिंह सरस्वती तुम्हाला माहिती का? दत्ताचा 3रा अवतार आहे कोल्हापूरला. त्यांचं वास्तव्य वटवृक्ष उंबराचं झाड आहे. त्याच्या प्रदक्षिणा जर केली ना, काय विषय आपण त्याच्याकडून जाणू. काय विषय नेमका? नमस्कार मंडळी. हे दत्तगुरूंचा 3रा अवतार आहे नृसिंह सरस्वती. हे आता आपण संगमावर थांबलो आहे. तर या संगमावरती ना नृसिंह सरस्वती वटवृक्षाचं झाड बघा. जेव्हा आपण दत्तगुरू होते ना तेव्हापासून हे झाड आता तसंच आहे. आणि याच्यामध्ये दत्तगुरूंचा 3रा अवतार तो आता कोल्हापूरला आहे. नृसिंह सरस्वती त्यांचं वास्तव्य आहे. तिथं जर पारायण केलं किंवा मग प्रदक्षिणा घातली किंवा हे केलं तर आपल्याला भूत प्रेत पिढा किंवा जे काही असतात जे रोग असतात नाही का, त्यांच्यापासून मुक्ती होती. घरातले काही अडचणी असतील त्या पण याच्यापासून पूर्ण निघून जातात. असं इथं ख्याती आहे. आणि हे सगळे भाविक तुम्ही बघता, हे सगळे 8-10 दिवस 15 दिवस असं पारायण ग्रंथाचं पारायण करतात. बघू शकता. धन्यवाद माऊली. धन्यवाद. अशा प्रकारे पारायण चालू इथं. भीमा आणि अजून एक दुसरी नदी आहे, त्या दोन्ही नद्यांचा अवतार आहे. आपलं संगम आहे इथं. आणि दत्तगुरूंचं आत फोटो काढायला वगैरे बंदी आहे, त्यामुळं तिथं तुम्हाला दाखवू शकलो नाही. त्यांच्या मुखाच्या समोर आपण दत्त दिगंबर कल्पवृक्ष स्थान संगम असं या जागेचं नाव आहे. कर्नाटकमध्ये येतं. या ठिकाणी पण एक वृक्ष वडाचा पाहू शकता. सुद्धा दत्त प्रतिमा आहे. दत्त प्रतिमा आपल्या नवनाथ पण आहे तिथं. आणि दुसऱ्या अजून एक गोष्ट सांगायचं, बऱ्याच प्रकारची तंत्रमंत्र विद्या ही सुद्धा गुप्त आणि सुप्त पद्धतीने त्या ठिकाणी होत असतं असा विषय आहे. अन्नदान आहे, सर्व आहे, सर्व आहे. आपापली मनोकामना पूर्ण होण्यासाठी या अशा प्रकारचे धागे बांधले आहेत बघा देवाला. आयुष्यात येऊन एकदा काय ना या. आणि आजही अशी आख्यायिका आहे की पहाटे 4 वाजता ब्रह्ममुहूर्तावर दत्त महाराज स्वतः या संगम स्नान करतात. आणि त्या ठिकाणी जर पारायण केलं, पारायण ज्यांना करायचं आहे त्यांना या ठिकाणी मोठी जवळजवळ 500 माणसं झोपतील, बसतील, त्यांची सोय केली राहण्याची. पहाटे 4 वाजता ते स्नान करून पारायण पूर्ण करू शकतात. ही अशी माहिती तुम्हाला देणं मला गरजेचं वाटलं. काय विषय नाही. आणि आतृत महात्मा भूत की आज कोणाला काय लागेल जापाटलं कुणीही व्यक्ती असेल तरी इथं आल्या नीट झाली अशी तुम्हाला शेकडो नाही लाखो उदाहरणं दिसतील. पण ते कसं होतं, असलं विषय कायद्याच्या चौकटीत बसत नाही. म्हणजे आध्यात्मिक माणूस त्यांना तो विषय माहीत असतो. असा विषय म्हणजे अनुभव हीच खात्री. हां, म्हणजे एक दगड आहे समजा, त्या दगडाला तुम्ही देव मानला तर देव नाही तर तो दगडच. म्हणजे त्याचे म्हणजे आणि संविधानानुसार तो अधिकार दिला आहे प्रत्येकाला आपापले धार्मिक भावना जपण्याचा. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे मी मानत नाही मग तू कायला मानतो भाऊ, दुसऱ्याला सांगायचं काम करायचं नाही. जनतेने आपल्याला पद्धतीने जगायचं असा विषय.